त्याच्यामध्ये डिमांड वाढण्याचं कारण काय आहे? जे फक्त 43 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि 4 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. 43 गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि फक्त 4 प्रायव्हेट कॉलेजेस, आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 500च्या आसपासच सीट्स आहेत. म्हणजे 500च मुलं फक्त बाहेर पडतायत भारतामध्ये, विच इज व्हेरी लेस. आणि त्यांच्यामध्ये स्कोप भरपूर आहे. आज तुम्ही बघितलं असेल गोवामध्ये वेटरनरी सायन्सचे डॉक्टर्स आहेत जे की मोठे मोठे क्लिनिक स्टार्ट करून बसलेले आहेत. आज सावंतवाडीमध्ये पण आपल्याकडे काही वेटरनरी डॉक्टर्स आहेत. आज कंपाऊंडर्स आहेत जे की ऍज अ वेटरनरी डॉक्टर म्हणून काम करतात, कारण आपल्याकडे ऑप्शन्स नाही आहेत, लोकच नाही आहेत, वेटरनरी डॉक्टर्सच नाहीत कोणाला दाखवणार. बट दिस इज अ व्हेरी गुड स्ट्रीम. असं सांगेन की ही स्ट्रीम समजा तुम्ही व्यवस्थित घेतली तर या स्ट्रीम मध्ये तुम्हाला पुढे फ्युचर ऑप्शन्स फार सुंदर आहेत आणि पुढे चांगलं तुम्ही करू शकता. टॉप रिक्रुटिंग फील्ड्स: एनिमल हॉस्पिटल्स, झू, फार्म्स, प्रायव्हेट क्लिनिक्स, ऑर्गनायझेशन लाईक एटा. एटा अगेन अ व्हेरी बिग इन्स्टिट्यूट आहे, मोठी इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये एनिमल्स वरती मेडिकल सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता असं म्हणणार की आपल्याला मेडिकल म्हणजे एनिमल्स म्हणजे फक्त बघायचं नाही, एनिमल्स मध्ये पण सर्जरीज होतात, एनिमल्स मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे एनिमल्स मधल्या पण सर्जन्स असतात त्यांच्यामध्ये पण. सो तो पण मोठा फील्ड आहे. पीजी केला तर तुम्हाला तिकडे बाकीच्या पार्ट्स दिसू शकतात. हे 3 बेस्ट कॉलेजेस आहेत. मद्रास वेटनरी कॉलेज 120 सीट्स आहेत. पंता साहेब वेटनरी कॉलेज हिमाचलमध्ये आहे. त्याच्यामध्ये सीट्स मेन्शन नाही केलंय, पण व्हेरी गुड कॉलेज. बॉम्बे वेटनरी कॉलेज व्हेरी गुड कॉलेज. या 3 कॉलेजेसमध्ये तुम्ही ऑप्शन्स ट्राय करू शकतात. ह्या फील्ड्स कडे जाणारे लोक कमी असतात, त्याच्यामुळे अशा टाइमला आपण या फील्ड्स कडे जाऊन आपल्याला इकडे ऑप्शन्स अवेलेबल करून घेऊ शकतो. आता हे आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या मी डायरेक्टली ते मेडिकल कोर्सेस आहेत, त्याच्यामधून आपण डायरेक्टली एकतर एनिमल्सला किंवा माणसांना ट्रीट करू. आता आपण बघूया ते पॅरामेडिकल कोर्सेस. पॅरामेडिकल कोर्सेस मध्ये बीपीटी आहे, फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. अगेन कोर्स ड्युरेशन 4.5 वर्ष आहे. याच्यामध्ये सायन्स ऑफ इन्व्हॉल्व द सायन्स ऑफ फिजिकल मुवमेंट्स एम्ड एट प्रिव्हेंटिंग डिसीज अँड डिसेबिलिटी. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार फुटबॉलमध्ये किंवा वरती मी फोटो टाकलेला आहे, इंजुरीज झाली की पहिला जो माणूस धावत येतो तो फिजिओथेरपिस्ट असतो किंवा ही इज द स्पोर्ट्स इंजुरी पर्सन. त्यातला अपकमिंग ब्रांच आहे स्पोर्ट्स इंजुरी. पुढे तुम्ही समजा जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर स्पोर्ट्स इंजुरी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याचे एंट्रन्स एक्झाम्स आहेत, IPUCET आहे, BCECE आहे, IEMJEE आहे, VEE आहे, LPUNEST आहे. हे काही त्याचे CETs आहेत जे की आपण देऊन पुढे जाऊ शकतो. पुढचा स्ट्रीम आहे बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी. अगेन 4.5 वर्ष. जे बॅचलर कोर्सेस आहेत ते 4 ते 5 वर्षाच्या आसपास मधले सगळ्यात तुम्हाला मिळणार. नॉर्मली तेवढा तुम्हाला तिकडे टाइम दिला तर यू हॅव गुड ऑप्शन्स. आता BOT काय आहे तर बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे त्याच्यामध्ये इट प्रॅक्टिसेस ऑफ प्रिव्हेन्शन अँड क्युअर अलॉंग विथ रिहॅबिलिटेशन. It teaches the student to tackle the physical, emotional as well as mental problems of students and provide a universal cure for problems or disease. ऑक्युपेशनल थेरपी म्हटलं तर समजा छोटा मुलगा आहे, त्या मुलामध्ये जन्मजात कुठेतरी स्पीच रिलेटेड इश्यूज आहेत, बोलायला काहीतरी जमत नाहीये किंवा कुठला पण माइलस्टोन त्या ठराविक टाइम मध्ये तो माइलस्टोन दिसत नाहीये. माइलस्टोन म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ष झाला की बाळ चालायला लागतं, हे माइलस्टोन्स आहेत. त्याचे असे माइलस्टोन्स फिक्स्ड आहेत. ते डिलेड माइलस्टोन दिसत असतील तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट हॅज अ व्हेरी गुड रोल, आणि हे लोक तिकडे आपल्याला त्या गोष्टींना ट्रीट करण्यासाठी फार मदत करतात. हा एक चांगला स्ट्रीम आहे. पुढे आहे BASLP, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी.
50% एग्रीगेट लागतं. अगेन पीसीबी ग्रुप लागतो 12th मध्ये. अवेलेबल इन गव्हर्नमेंट कॉलेजेस लाईक एम्स, जिपमर, कस्तुरबा गांधी मेडिकल कॉलेज, मणिपाल, याच्यामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. आता एम्स सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. जिपमर सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. इकडे समजा जर आपण ह्या इन्स्टिट्यूट मधनं हा कोर्स केला तर आपले जॉब ऑप्शन्स किंवा आपले फ्युचर जास्त सिक्युअर होऊ शकतं आणि आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त असतात. अगेन कन्सिस्ट ऑफ बोथ थिअरी अँड प्रॅक्टिकल टीचिंग्स विथ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. कोर्स ड्युरेशन 4 years. वरती तुम्ही फोटो बघाल त्याच्यात मध्ये हिअरिंग एड लावताना एक आहे. हे हिअरिंग एड संदर्भात किंवा समजा जर कोणाला तरी स्पीच बोलायला काही त्रास आहेत, स्पीच थेरपीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या BASLP मध्ये कंडक्ट केल्या जातात आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लागणारा असा ही स्ट्रीम आहे. नंतर BPO, बॅचलर इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स, 4 वर्ष आणि 6 महिने. 4 वर्ष इज अ कोर्स ड्युरेशन आणि 6 months इज अ इंटर्नशिप पिरियड. याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. अगेन भारतामध्ये बीपीओ मध्ये जाणारे फार कमी लोक आहेत. आपल्याकडे इकडे आज कोणाला पण समजा जर फॅब्रिकेटेड पार्ट कुठला द्यायचा असेल तर आपल्याकडे सगळे कोल्हापूर किंवा मुंबईवरून लोक आहेत. इट एनेबल्स टू फॅब्रिकेट मेकॅनिकल करेक्शन अँड मेक्स फंक्शनल मुव्हिंग पार्ट्स डिफॉर्म ड्यू टू सम डिसीज. फॉर एक्झाम्पल एकाचा हात कापला गेलेला आहे तर तो हात टोटली यूज करू शकेल, फंक्शनल असेल असा कसा बनवू शकतो हे बीपीओ वाले ठरवतात. त्याला डिझाईन करण्याचं काम आणि आर्टिफिशियली बनवण्याचं काम हे सगळं बीपीओ वाले ठरवतात आणि ते त्या माणसाला कसं वापरायचं आणि कसं यूज करायचं हे दाखवणारं काम बीपीओ वाले करतात. BMLT, बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, 3 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक एंट्रन्स लागत नाही. मी व्हेरी फ्रॉम स्टेट टू स्टेट, महाराष्ट्रामध्ये लागत नाही, बाकीच्या स्टेट्स मध्ये लागू शकतं. 41 कॉलेजेस आहेत BMLTचे आणि याच्यामधनं तुम्ही स्वतःची लॅब चालू करू शकता. सेम DMLT आहे, हे बॅचलर्स आहे DMLT आणि DMLT इज अ डिप्लोमा. दरवेळी मी प्रेफर करतो, लोकांना सांगतो की गो फॉर डिग्री, प्रेफरिंग गो फॉर डिप्लोमा डिग्री. ह्या DMLT करून पण रुरल एरियाज मध्ये बऱ्यापैकी स्कोप आहे. आज बऱ्यापैकी आपल्याकडे जे रक्त तपासणी करण्यासाठी लोक येतात त्यांच्यामध्ये तुम्ही बघाल तर ते DMLT असतात आणि ते स्वतःची लॅब स्टार्ट करून ते बऱ्यापैकी चांगले अर्न करता आहेत आज अँड दे हॅव सिक्युअर्ड देअर फ्युचर. नंतर B.Pharm, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रीम. त्याच्यामधनं आपण बऱ्यापैकी वेळा कसं असतं, काही वेळा B.Pharm तुम्हाला लोक दिसणार की बी फार्मसी करून कुठल्या तरी रिसर्च कंपनीजला जॉईन झालेले आहेत किंवा कुठल्या तरी मेडिकल कंपनीजला मध्ये जॉईन झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये स्कोप सगळ्यात जास्त कधी आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ह्याच्यामध्ये स्कोप भरपूर आहे. बॅचलर ऑफ फार्मसी 4 years कोर्स आहे. ओपन देअर ओन फार्मसी स्टोर और जॉईन द इंडस्ट्री फॉर रिसर्च पर्पजेस. स्वतःचे फार्मसी स्टोअर्स ओपन करू शकतो किंवा रिसर्च साठी पुढे आपण अभ्यास करून पुढे रिसर्च पर्पजेस मध्ये जाऊ शकतो. ज्या लोकांनी PCM किंवा PCB किंवा PCMB हे ग्रुप्स इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये ऍक्च्युली PCMB असं टोटल ग्रुप लागतो आणि इंग्लिश पण त्याच्याबरोबर इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. शुड स्कोर अप्रॉक्सिमेटली 50% मार्क्स इन देअर क्लास 12. याच्यामध्ये B.Pharm नंतर तुम्ही M.Pharm केलं, यू हॅव व्हेरी गुड ऑप्शन्स आणि यू कॅन क्रिएट अ व्हेरी गुड ऑप्शन्स फॉर युअर सेल्फ. तुम्हाला बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटीज दिसू शकतात त्याच्यामधनं. एंट्रन्स एक्झाम्स आहेत काही, तर MST CET आहे महाराष्ट्रामध्ये, बिटसेट आहे. आता बिटसेट ही एक जी टेस्ट आहे ती बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ऍडमिनिस्ट्रेशन टेस्ट आहे. हे बिट्स पिलानी ऐकलं असेल, ते कंडक्टेड बाय बिट्स पिलानी फॉर ऍडमिशन टू इंटिग्रेटेड फर्स्ट डिग्री प्रोग्राम ऑफ बिट्स कॅम्पसेस इन पिलानी. आणि याचे जे पुढे जे भरती होतात किंवा
त्यांचे जे ऍडमिशन्स मिळतात ते तुम्हाला गोवा आणि हैदराबाद मध्ये बिटसॅट देऊन मिळतं. त्याच्यामुळे बिटसॅट कंपल्सरी त्या ज्या लोकांना बी फार्म मध्ये जायचं असेल त्या, बिकॉज बिट्स पिलानी इज अ व्हेरी गुड इन्स्टिट्यूट. अगेन डीफार्म इज अ गुड स्ट्रीम. तर डिप्लोमा इन फार्मसी आहे, 2 years कोर्स, कॅन वर्क ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, स्टार्ट विथ युअर ओन फार्मसीज. हे डीफार्म अगेन डिप्लोमा आहे. तर त्याच्यामुळे जर आपल्याकडे म्हणजे असं म्हटलं की बाबा मला लवकरात लवकर करिअर मध्ये पुढे जायचंय किंवा कमवायला लागायचंय, तर डीफार्म इज अ गुड ऑप्शन. बट एनी टाइम डिप्लोमा इज सॉरी बॅचलर्स इज मोर बेटर दॅन डिप्लोमा. आता बीएससी हा एक स्ट्रीम आहे ज्याच्याकडे आपण फार म्हणजे असं म्हणतो की बीएससीच केलंय ना, मोठंच काही केलेलं नाही. बट दिस इज अ व्हेरी एक्सटेन्सिव्ह ब्रांच. त्यामध्ये जे पण कोर्सेस आहेत ते 3 वर्षाचे आहेत. तर त्याच्यामध्ये इट हॅज अ व्हेरी ग्रेट व्हॅल्यू. आणि फ्यू कोर्सेस हॅव ग्रेट व्हॅल्यू. फाउंडेशन कोर्स आहेत फॉर स्टुडंट्स हू वॉन्ट टू मेक देअर करिअर इन द फील्ड ऑफ सायन्स. ह्याच्यामध्ये तुम्ही समजा जर ना कोर्स शोधत बसाल तर मी ह्याचे कोर्स सांगता सांगता अक्षरशः म्हणजे आज माझा 3-4 तास जाऊ शकतात फक्त ह्याचे कोर्सेस सांगण्यासाठी. त्याच्यामुळे मी ह्याच्यातले फक्त ठराविक कोर्सेसच सांगितलेले आहेत, जे की मी थोडेसे एलॅबोरेट केलेले आहेत. त्या कोर्सेसवरती मी थोडस एक्सप्लेन करीन. त्यामध्ये कॅन्डिडेट शुड क्लिअर 12th इन सायन्स स्ट्रीम विथ मिनिमम 50 to 60% ऍग्रिगेट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड. दॅट्स कंपल्सरी. हे बघा आता किती बीएससी हे आहे. त्याच्यामध्ये बीएससी नर्सिंग आहे, बीएससी फॉरेन्सिक सायन्स आहे, बीएससी एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, बीएससी रेडिओग्राफी आहे, बीएससी मायक्रोबायोलॉजी आहे, बीएससी एनेस्थेशिया टेक्नॉलॉजी आहे, बीएससी परफ्युजन टेक्नॉलॉजी आहे, बीएससी कार्डियक केअर टेक्नॉलॉजी आहे, बीएससी न्यूरो सायन्स आहे, बीएससी बायोस्टॅटिक्स पॉप्युलेशन सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे, स्पीच थेरपी आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे, फूड अँड न्यूट्रिशन आहे. त्याच्याबरोबर अजून पण भरपूर आहेत. त्यातल्या ज्या मेन गोष्टी आहेत त्यांना मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. कारण काही वेळा आपल्याला फक्त नावं सांगून कळत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा जर स्पीच थेरपी आहे तर स्पीच थेरपीमध्ये कळणार काय, तो माणूस काय म्हणून काम करणार हे आपल्याला माहिती असत नाही. तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे जायला घाबरतो. परफ्युजन टेक्नॉलॉजी आहे, परफ्युजन टेक्नॉलॉजीचा माणूस काय करणार, त्याच्यासाठी मी छोटे छोटे स्लाइड्स क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामुळे याची थोडीशी आयडिया आपल्याला येईल. आणि ज्या लोकांना माहिती नाहीये त्या लोकांना कळेल, त्यांच्यासमोर ऑप्शन्स ओपन होतील. हेही मी करू शकतो असं गोष्टी मिळू शकतात आपल्याला. सगळ्यात इम्पॉर्टंट आता या सगळ्या बीएससी मध्ये जास्त पॉप्युलर असलेला बीएससी जे आहे दॅट इज बीएससी नर्सिंग आहे. नर्सिंग बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, कोर्स ड्युरेशन 4 years आहे. टॉप कॉलेजेस आहेत सीएमसी वेलोरे, एएफएमसी पुणे, जिपमर पुडुचेरी आणि एम्स. ह्या सगळ्या एरियाज मध्ये तुम्हाला टॉप कॉलेजेस आहेत. आपल्या जवळपास बघायचं म्हटलं तर बऱ्यापैकी आहेत, पण त्यातले एक डीम युनिव्हर्सिटी आणि चांगली युनिव्हर्सिटी आहे, दॅट इज द कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी कराडला आहे. त्याच्यामधनं तुम्ही समजा जर बीएससी नर्सिंग केलं तर शुअरली यू हॅव गुड ऑपॉर्च्युनिटीज. क्लास 12th मध्ये मिनिमम 50% पाहिजे. तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, नर्सिंग होम्स मध्ये जॉब केला पाहिजे. मी इकडे एम्स आणि जिपमरचे लिंक्स दिलेले आहेत. तर तुम्ही पाहिजे असेल तर त्या लिंक्स वरती कॉपी करून तुम्ही त्या लिंक्स वरती जाऊ शकता. तुम्हाला समजा जर इकडे दिसत नसेल तर तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तर 2 मिनिटात तुम्हाला एम्स किंवा जिपमर याच्यासाठीचे लिंक्स मिळतील आणि त्याच्या थ्रू तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि पुढे त्या गोष्टीसाठी ट्राय करू शकता. निमहान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स याच्यामध्येही नर्सिंग बीएससी नर्सिंग आहे. दिस इज अगेन अ व्हेरी गुड इन्स्टिट्यूट. अप्रॉक्सिमेटली 77 सीट्स आहेत त्याच्यात. एंट्रन्सेस वेगवेगळे आहेत बीएससी नर्सिंग साठी. त्यातले सेंटेक आहे, सॅट आहे, आयटीएम आहे, नेस्ट आहे, नीट आहे. त्यातले आपण एंट्रन्सेस देऊ शकतो आणि पुढे प्रयत्न करू शकतो. अगेन बीएससी फॉरेन्सिक सायन्स दिस इज व्हेरी म्हणजे दुर्लक्षित असलेला आणि आताचा अपकमिंग
असा BSc मधला कोर्स आहे. मी हा दुसरा सांगण्याचा सेकंड नंबरवरती सांगण्याचा याचं हे कारण की सगळ्यात आज ह्याची मागणी वाढलेली आहे. BSc फॉरेन्सिक सायन्स म्हणजे बऱ्यापैकी ग्रोथ घेतोय आणि माझ्या हिशोबाने पुढच्या काही वर्षांमध्ये BSc फॉरेन्सिक सायन्स साठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर वाढून जाणार. त्याच्यामुळे तुम्ही करणार असाल तर हा कोर्स यू कॅन प्लॅन फॉर इट. ऑफर्स द स्टडी ऑफ सायंटिफिक ऍप्लिकेशन्स अँड नॉलेज दॅट हेल्प्स इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम्स. मला इंटरेस्ट बायोलॉजी मध्ये आहे, पण मला CID किंवा CBI या फील्ड मध्ये पण जायचं आहे. मग अशा टाइमला तुम्ही ऍज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट तिकडे जाऊ शकता. 3 वर्षाचा कोर्स आहे. लॅटरल एंट्री आहे याला. या लॅटरल एंट्री ऑप्शन इज ओपन इन BSc फॉर द कॅन्डिडेट्स हु हॅव परस्यूड 3 years पॉलिटेक्निकल डिप्लोमा आफ्टर 12th. पण लॅटरल एंट्री पेक्षा डायरेक्टली तुम्ही BSc फॉरेन्सिक सायन्सला जाऊ शकता. नंतर मेरिट बेस्ड समजा जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तर याच्या वेगवेगळ्या कॉलेजेस नुसार मेरिट वरती मेरिट बेस्ड तुम्हाला ऍडमिशन्स आहेत. एंट्रन्स साठी तुम्हाला नॅशनल लेवल एंट्रन्सेस आहेत त्याच्यासाठी. त्याच्याच बरोबर स्टेट लेवल एंट्रन्सेस आहेत. त्यातले काही एंट्रन्स एक्झामिनेशन मी मेन्शन करतो इकडे. JET आहे, MET आहे, JEE आहे, LPU आहे, नॅशनल एंट्रन्स अँड स्कॉलरशिप टेस्ट LPU नेस्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडे सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. BSc फॉरेन्सिक सायन्स पुढे जाऊन आपण फॉरेन्सिक सायंटिस्ट होऊ शकतो, क्राईम लॅबोरेटरी अनालिस्ट होऊ शकतो. क्राईम जिकडे क्राईम होतं ते क्राईमचे तिकडे ठसे, हाताचे ठसे वगैरे हे शोधण्याच्या गोष्टी ज्या जे लोक करतात ते क्राईम लॅबोरेटरी अनालिस्ट म्हटलं जातं त्यांना, किंवा फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हटलं जातं. पोलीस ऑफिसर्स मध्ये पण आपण पुढे जाऊन रिक्रूट होऊ शकतो. फॉरेन्सिक कन्सल्टंट म्हणून राहू शकतो, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर म्हणून राहू शकतो. याच्यामध्ये पण बघितलं तर गव्हर्नमेंट जॉब्स एज वेल एज प्रायव्हेट ऑप्शन्स भरपूर आहेत. त्याच्यामुळे व्हेरी गुड स्ट्रीम. कोणाला ट्राय करणार असेल तर ट्राय करू शकता. ह्या फॉरेन्सिक सांगताना सायकोलॉजी मी थोडं विसरून चालणार नाही. जे लोक फॉरेन्सिक बरोबर सायकोलॉजी करतात त्यांचा डिमांड भरपूर आहे सध्याच्या स्थितीत. तर प्लेसमेंट भरपूर म्हणजे काही वेळात प्लेसमेंट होऊ शकतात तुम्ही पास आउट झाल्याबरोबर. असा एक कोर्स ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक एज वेल एज सायकोलॉजी दोन्ही एकत्र मिळतात, तो कोर्स तुम्हाला मुंबईच्या झेवियर कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तिकडे जाऊन तुम्ही प्रयत्न करू शकता त्या कोर्ससाठी. पुढचे आपण BSc बघूया आता. BSc एन्व्हायरमेंटल सायन्स. जे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारा हा BSc आहे. आज एन्व्हायरमेंटल, आज ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जातं, किंवा आज जे प्लॅस्टिक चा इश्यू आहे ह्या गोष्टींवरती जे डील करतात ते एन्व्हायरमेंटल सायन्सेस मधनं डील करतात. आणि जे जे म्हणजे जे पण एन्व्हायरमेंटशी रिलेटेड इश्यूज आहेत त्यांना सॉर्ट आउट करणं आणि त्यांच्यावरती कॉन्क्रीट सोल्युशन शोधून काढणं हे या BSc एन्व्हायरमेंटल सायन्सच्या लोकांचं काम आहे. अगेन अ गुड स्ट्रीम. अगेन BSc मायक्रोबायोलॉजी म्हणजे ह्याची मागणी आपल्याला वाटत असेल BSc पण याची मागणी भरपूर जबरदस्त आहे. आणि BSc मायक्रोबायोलॉजी मध्ये पण लोकांना भरपूर डिमांड आहे. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, मोठ्या मोठ्या म्हणजे चांगले कॉलेजेस आहेत. मी इकडे मेन्शन केलेले आहेत ते कॉलेजेस ज्यांच्यामध्ये हे मेरिट बेसिस वरती मायक्रोबायोलॉजी BSc घेतले जातात. इट प्रायमरी फोकसेस ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऍप्लिकेशन इन फील्ड ऑफ रिसर्च. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती आज आपण जो मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा व्हायरस बघतो आहे, कोरोना, COVID-19 म्हटलं जातं, हे सगळे जे आहेत ते हे BSc मायक्रोबायोलॉजी वाले लोक स्टडी करतात त्याच्याबद्दल. आणि आता म्हणतात जिकडनं चायनामधनं रिलीज झाला तिकडे एक व्हायरोलॉजी लॅब होती आणि त्या व्हायरोलॉजी लॅब मधनं हा बाहेर पडलेला आहे अशी काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात तो स्पेसिफिक वटवा गोळाकडनं आलेला आहे. तर नॉर्मली BSc मायक्रोबायोलॉजी हॅज अ व्हेरी गुड ऑप्शन्स. तुम्हाला रिसर्च लॅब्स मध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझम वरती अभ्यास करण्याचं काम हे मायक्रोबायोलॉजी वाले लोक करतात. कोर्स एम्स टू प्रोव्हाइड स्टुडंट अ डिटेल्ड स्टडी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ सायंटिफिक टूल्स सच एज मायक्रोस्कोप्स, जेनेटिक्स अँड कल्चर.
मायक्रोस्कोप म्हटला की एक छोटासा मायक्रोस्कोप आपल्या डोळ्यासमोर येतो, हा विचार करू नका. देर आर लॉट ऑफ बिग बिग मायक्रोस्कोप्स ज्याच्यावरती आपल्याला नॅनो पार्टिकल्स पर्यंत दिसू शकतात. आणि याच्यामध्ये इट हॅज अ व्हेरी गुड स्ट्रीम. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आर कंपल्सरी. नंतर याच्यामधले टॉप जे बीएससी मायक्रोबायोलॉजी एंट्रन्स एक्झाम्स आहेत ते AMU, EEE, नंतर LPU, NEST, आसाममध्ये CEE, हिपू, मॅट, IISC एंट्रन्स एक्झाम्स आहेत. हे सगळे एंट्रन्स एक्झाम्स आहेत, बऱ्यापैकी एंट्रन्स एक्झाम्स आहेत जे की आपण ज्यांच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याच्या थ्रू आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टॉप युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस सध्याच्या स्थितीला आहेत तर निम्स युनिव्हर्सिटी आहे, मद्रास ख्रिश्चन कॉलेज आहे. मद्रास ख्रिश्चन कॉलेज फक्त बीएससी मायक्रोबायोलॉजीसाठी नाहीये तर बाकीच्या स्ट्रीम साठी पण आहेत. तुम्ही स्ट्रीम करू शकता, चेक करू शकता. माउंट कॅरमल कॉलेज आहे, एथिराज कॉलेज आहे. हे बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत जिकडे जिकडच्या लोकांची प्लेसमेंट विदिन म्हणजे काही मिनिटात किंवा काही टाइम मध्ये होऊन जातं. म्हणजे पास आउट झालं की अगोदरच त्यांच्याकडे जॉब ऑप्शन्स असतो आणि त्या लोकांना जॉब बद्दल विचार करण्याची गरज असत नाही. कॉमन जॉब्स काय आहेत तर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करू शकता. नंतर ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करू शकता, सिनियर बिझनेस अनालिस्ट म्हणून काम करू शकता, सिनियर रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू शकता, क्वालिटी कंट्रोल मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करू शकता, क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता. नंतर पुढची स्ट्रीम आहे बीएससी इन मायक्रोबायोलॉजी, बीएससी इन मेडिकल रेडिओग्राफी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. आज जे मोठे मोठे सिटी MRI याच्या ज्या जे इक्विपमेंट्स आहेत त्यांना चालवण्याचं काम किंवा त्यांच्याकडे ते लक्ष ठेवण्याचं काम हे लोक बीएससी वाले काम करतात. 3 वर्षाचा कोर्स आहे, 10+2 क्वालिफिकेशन आहे, ऍग्रिगेट स्कोर 50 मोर दॅन 50% आहे. टॉप एंट्रन्स आहेत AIEE, दॅट इज ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन, ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स टेस्ट, IIT जॉईंट एंट्रन्स टेस्ट, JNU असे काही एंट्रन्स टेस्ट आहेत जे की आपण देऊ शकतो बीएससी मेडिकल रेडिओग्राफी आणि इमेजिंग साठी. ओके, मेडिकल रेडिओग्राफी आणि इमेजिंग मध्ये एक्सरे काढणारा माणूस म्हणजे नॉर्मली समजा जर एक्सरे टेक्निशियन म्हणून कोणाला जॉईन व्हायचं असेल गव्हर्नमेंटमध्ये त्याच्यासाठी पण बीएससी मेडिकल रेडिओलॉजी असेल तर त्या लोकांना ऑप्शन्स आहेत, बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. आज बऱ्यापैकी जे पण रेडिओग्राफी किंवा इमेजिंग टेक्नॉलॉजीज आहेत तिकडे सगळीकडे हा बीएससी वाला काम करू शकतो. नंतर बीएससी इन एनेस्थेशिया टेक्नॉलॉजी. लोक म्हणणार की एनेस्थेशिया टेक्नॉलॉजी पण असते का, पण आहे बीएससी आणि भरपूर चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स मध्ये आहे. इनफॅक्ट तुम्ही जवळपास बघितलं तर KLE जे हॉस्पिटल आहे ते KLE हॉस्पिटलचे पण बऱ्यापैकी कोर्सेस आहेत. तुम्ही फक्त त्याचं ओपन करून बघितलं तरी तुम्हाला हे कोर्सेस त्याच्यामध्ये मिळू शकतात. 3 वर्षाचा कोर्स आहे, 45 मार्क्स इन PCB ग्रुप आफ्टर 12th. एनेस्थेशिया इक्विपमेंट्स किंवा एनेस्थेशिया एजंट्स बद्दल शिकवलं जातं, ते टेक्निक्स बद्दल शिकवलं जातं, डोसेज बद्दल शिकवलं जातं टू द त्या टाइमला. भरपूर जागेवरती आज एनेस्थेशिया देणारे लोक नाहीयेत किंवा एनेस्थेटिक्स नाहीयेत तर तिकडे हे बीएससी एनेस्थेशिया लोक काम करतात. समजा जर असतील तर तुम्ही एनेस्थेशिया पर्सनच्या अंडर काम करू शकता आणि यू कॅन इन फ्युचर वर्क ॲज अन असिस्टंट ऑफ दॅट एनेस्थेटिक पर्सन. काही हॉस्पिटल्स मध्ये तुम्ही काम करू शकता. यू कॅन वर्क इन इमर्जन्सी वॉर्ड्स, यू कॅन वर्क इन ऑपरेशन थिएटर्स. बेसिकली अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल आहे पण हे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये यूज केलं जाऊ शकतं. तुम्हाला बऱ्यापैकी वेळा आपल्याला रात्री बेरात्री ऑपरेशन असतात तिकडे एनेस्थेटिक टेक्नॉलॉजीची गरज असते. काही मशिनरीज आहेत त्या लोकांना एनेस्थेटिक टेक्नॉलॉजीचे लोक जे आहेत ते त्या मशिनरीज यूज करण्यासाठी आपल्याला मदत करतात. बॅचलर ऑफ सायन्स इन परफ्युजन टेक्नॉलॉजी. अगेन दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रीम. याच्यामध्ये जो बीएससी परफ्युजन टेक्नॉलॉजी म्हटलं तर आपण आता आज बघितलं की आज एवढ्या प्रमाणात बायपास सर्जरीज होतात तर त्या बायपास सर्जरीमध्ये एक हार्ट लंग मशीन असतं जे हार्ट लंग मशीन फार सॉफिस्टिकेटेड असतं. हे सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स वापरण्याचं काम आता हार्ट लंग मशीन म्हणजे काय तर एक
आर्टिफिशियल हार्ट आणि लंग आहे. तर त्या टाइमला त्याचा हार्ट टोटली ओपन केलेलं असतं, किंवा हार्ट किंवा रिब्स वगैरे सगळं पार्ट ओपन करून तो पार्ट आपण त्या टाइमला या हार्ट लंग मशीनवरती पेशंट टाकलं जातं ड्युरिंग बायपास सर्जरी. त्या टाइमला आपल्याला त्या मशिनरीज वापरणारी लोक जी आहेत, दोज आर BSc इन परफ्युजन टेक्नॉलॉजी. क्लिनिकल perfusionists are expert member of cardiac surgical team providing life-saving support to patients requiring extracorporeal circulation, including but not limited to major cardiothoracic, vascular, and transplant surgeries, as well as support for critically ill patients. सगळ्या बऱ्यापैकी कार्डिओथॉरॅसिक सर्जरीज मध्ये आपल्याला या गोष्टींची, या लोकांची गरज लागते. ट्रान्सप्लांट सर्जरीज आहेत, जिकडे हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे तिकडे ह्या लोकांची गरज फार जास्त आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन कार्डियक टेक्नॉलॉजी. आता हे कार्डियक टेक्नॉलॉजी अगेन एक स्ट्रीम आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्टली आपण फिजिशियनच्या अंडर काम करू शकतो. हे सगळे कोर्सेस 3 वर्षाचे आहेत. जेवढे BSc आहेत ते सगळे 3 वर्षाचे आहेत. 12th पास लागतं विथ PCB ग्रुप. कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट असिस्ट फिजिशियन्स ड्युरिंग इन्व्हेसिव्ह कार्डिओव्हॅस्क्युलर टेस्टिंग, किंवा असे काही टेस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल होल्टर मॉनिटरिंग आहे, त्याच्यामध्ये इरेग्युलर हार्टबीट्स असतात, ते वाचण्याचं काम कार्डियक टेक्नॉलॉजी BSc वाल्याचं असतं आणि त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम यांचं असतं. प्रिपेअरिंग पेशंट्स फॉर ओपन हार्ट सर्जरीज, इकडे पण कार्डियक टेक्नॉलॉजी वाला माणूस मदत करतो. आज पेसमेकर टाकायचं असेल तर तिकडे पण आपल्याला कार्डियक टेक्नॉलॉजी वाला माणूस मदत करतो. कार्डियक स्ट्रेस टेस्ट आहे किंवा इकोकार्डिओग्राम काढायचा आहे, ECG काढायचा आहे, अशा टाइम मध्ये पण काही वेळा कार्डियक टेक्नॉलॉजी वाले BSc वाले लोक आपल्याला इकडे मदत करतात. मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला BSc इन कार्डियक टेक्नॉलॉजी वाले लोक दिसू शकतात. अगेन BSc क्लिनिकल रिसर्च. मी असं म्हणेन आजचा पूर्ण PPT मध्ये, पॉवर पॉइंट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला जर पार्ट असेल तर दिस इज क्लिनिकल रिसर्च. हा जो क्लिनिकल रिसर्च आहे फार अपकमिंग ब्रांच आहे आणि हायली पेड जॉब्स आहे त्याच्यामध्ये. आज याची मागणी वाढत चाललेली आहे, इंडियामध्येच नाही तर वर्ल्ड वाईड वाढत चाललेली आहे. आणि याच्यासाठी मी काही इन्स्टिट्यूट सांगेन. BSc क्लिनिकल रिसर्च इट्स बेस्ड ऑन द, म्हणजे इट्स अ टाइप ऑफ, तुम्हाला BSc करून रिसर्च मध्ये जायचं आहे, पण समजा जर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं केला तर तुमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर मस्त आहेत आणि तुम्ही इंडिया एज वेल एज अब्रॉड तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. फर्स्ट त्याच्यात मधलं जे BSc रिसर्च जिकडे करू शकतो दॅट इज IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ऍडमिशन इज बेस्ड ऑन KVPY, JEE मेन और JEE ऍडव्हान्स और नीट, त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये ऍडमिशन होऊ शकतात. BSc रिसर्च हा कोर्स आहे जो केला जातो बेंगलोरला. हे इन्स्टिट्यूट आहे, 120 सीट्स आहेत. त्याच्यामध्ये कंपल्सरी PCM ग्रुप आहे विथ बायोलॉजी. त्याच्यामध्ये हा मी थोडस फार चांगला अपकमिंग ब्रांच आहे तर त्याच्यामुळे मी याला इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. असे 2-3 टॉपिक्स मी घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये PCM ग्रुप लागतो, पण PCM बरोबर बायोलॉजी लागतं आणि तुम्हाला याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. ज्या लोकांना रेड क्रॉस मध्ये काम करायचं आहे, युनिसेफ मध्ये काम करायचं आहे, इस्रो मध्ये काम करायचं आहे, नासा मध्ये काम करायचं आहे, ज्या लोकांना पुढे जाऊन वॅक्सिन्स क्रिएट करायचे आहेत, त्या लोकांना युनायटेड स्टेट्स मध्ये काम करायचं आहे, पब्लिक हेल्थ मध्ये काम करायचं आहे, त्या लोकांनी या इन्स्टिट्यूट्स मधनं रिसर्च करू शकतात आणि इट हॅज टेरिफिक जॉब ऑपॉर्च्युनिटीज. रिसर्च कशामध्ये करू शकतात तर बायोलॉजी मध्ये करू शकतात, केमिस्ट्री मध्ये करू शकतात, अर्थ मध्ये करू शकता, एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये करू शकता, मॅथमॅटिक्स मध्ये करू शकता आणि फिजिक्स मध्ये करू शकता. याची वेबसाईट मी दिलेली आहे www.iisc.ac.in. कोण इंटरेस्टेड असाल तर शुअरली गो फॉर इट. आणि मी असं म्हणेन की भलेही मला इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं की मी नाही क्रॅक करू शकणार, पण देण्यामध्ये काही प्रयत्न करण्यामध्ये काही त्रास नाहीये. तरी तुम्ही प्रयत्न करू शकता, लागला तर काही वेळा तुमचे नंबर्सही लागू शकतात त्याच्यामध्ये. नो डाऊट तुम्हाला अभ्यास तेवढी करण्याची गरज आहे. नंतर आयसर, दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ऍडमिशन इज बेस्ड ऑन
KVPY, नीट, जेई ऍडव्हान्स, स्टेट अँड सेंट्रल बोर्ड्स आहेत त्याच्यामध्ये, इकडे की ज्याच्या थ्रू ऍडमिशन होऊ शकतं. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली स्टुडंट्स हू स्कोर टॉप 1% in 12th board exams are eligible for ICER aptitude test. Who scored top 1% in 12th board. This is याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल डिग्री मिळते, BS आणि MS अशी दोन्ही डिग्री मिळते 5 years मध्ये. स्टडी ऑफ बेसिक सायन्स आणि मास्टर इन सायन्स अशी तुम्हाला ड्युअल डिग्री मिळते याच्यामध्ये. दिस इज अगेन अ रिसर्च ओरिएंटेड थिंग. त्याच्यामध्ये रिसर्च ओरिएंटेड कोर्स आहे हा. तुम्हाला समजा जर इन्सुलिन मध्ये रिसर्च करायचा आहे, एम्ब्रिओ मध्ये रिसर्च करायचा आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च करायचा आहे, दिस इज अ व्हेरी गुड इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि शुअरली यू विल हॅव गुड ऑप्शन्स. एकदा तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत पाठी बघण्याची गरज नाही पडणार. लास्ट डेट फॉर फॉर्म्स ऑफ 2020 16 ऑगस्ट आहे 2020. आज म्हणजे तुम्ही भरू शकता. 60% मार्क्स ऍग्रिगेट मध्ये पाहिजे तुम्हाला. 60% मार्क्सच्या वरती असतील, ट्राय फॉर इट. नेक्स्ट, नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. फ्यू कॉलेजेस रिक्वायर दिस टेस्ट फॉर ऍडमिशन, लाईक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. अप्रॉक्सिमेटली नायझर नावाचा इन्स्टिट्यूट आहे. 200 सीट्स आहेत. UMDAE CBS, इट इज युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक सायन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्स. 57 सीट्स आहेत. आता हे UMDAE CBS याचे जे पार्टनर्स आहेत ते बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, IIT मुंबई आहे, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आहे. बघा किती मोठे मोठे पार्टनर इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे. त्याच्यातनं समजा जर तुम्ही पुढे जाऊन प्रयत्न केला तर यू विल हॅव अ व्हेरी गुड ऑप्शन्स. वेबसाईट मी टाकलेली याच्यामध्ये, nextexam.in असा वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण PCM+B, दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस बायोलॉजी असे ऑप्शन्स आहे, याची गरज आहे. पुढे आपण बघितलं तर BSc न्यूरोफिजिओलॉजी टेक्नॉलॉजी. न्यूरोफिजिओलॉजी इकडे कुठे तर पेरिफेरल नर्व्हशी रिलेटेड हे स्टडी असतं सगळं. बऱ्यापैकी न्यूरोफिजिशियन कडे ही लोक काम करतात. त्या पेशंटमध्ये समजा जर EMG किंवा असे काही टेस्ट आहेत जे शरीरावरती लावले जातात, शरीराला अटॅच केले जातात, इलेक्ट्रोड्स अटॅच केले जातात आणि त्यातनं एक छोटा इम्पल्स पास केला जातो आणि त्याची शरीरावरती रिझल्ट काय आहेत हे बघितलं जातं. हे काही टेस्ट मध्ये केलं जातं. तर तिकडे ही लोक शुअरली चांगलं काम करू शकतात. 12वी नंतर आहेत. दिस टेस्ट आर परफॉर्म बाय हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स, हेल्थकेअर सायंटिस्ट अँड ऑल्सो क्लिनिकल न्यूरोफिजिओलॉजिस्ट. तर त्याच्यामुळे दिस इज अगेन अ गुड स्ट्रीम. BSc इन मेडिकल सायन्स. BSc इन मेडिकल सायन्स मध्ये 3 वर्षांचा कोर्स आहे. PCM+B लागतो. याच्यामध्ये अनालाइज हाऊ द बॉडी रिस्पॉन्स टू डिसीज अँड द ड्रग्स. ते ड्रग्ज वरती एक ड्रग नवीन बनताय तर ते ड्रग कसं काम करणार हे याच्यावरती बघितलं जातं. आणि आज डिमांड मध्ये आहे भरपूर. बऱ्यापैकी चांगले हॉस्पिटल्स किंवा रिसर्च सेंटर्स तुम्हाला पिकअप करतात. मेडिकल फार्मास्युटिकल कंपनीज तुम्हाला पिकअप करतात. नर्सिंग होम्स काही वेळा घेतात. मोठे मोठे कॉलेज लॅबोरेटरीज असतील तिकडे BSc इन मेडिकल सायन्स लागतंय. BSc ऑप्टोमेट्री, ज्या लोकांचं चष्म्याचे दुकान आहेत ती लोक उद्या जाऊन ही गोष्टी करू शकतात. एक छोटस दे कॅन स्टार्ट विथ देअर आय क्लिनिक्स, म्हणजे छोटस आय क्लिनिक स्टार्ट करू शकतात. कॅन फर्दर बी ऑन ऑप्टोमेट्रिक. याचा बेस्ट कॉलेज आहे बिट्स पिलानी. बिट्स पिलानी लोकांना माहिती असेल बीटेक साठी फेमस आहे, पण बिट्स पिलानी मध्ये दिस इज अ कोर्स BSc ऑप्टोमेट्री जे की तुम्ही कधी पण घेऊ शकता. ऍप्लिकेशन डेट आहे Jan to March. त्या टाइम मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक्झाम्स इन मे मध्ये एक्झाम्स देऊ शकता. BSc सायकोलॉजी, अगेन सायकोलॉजी इज अ व्हेरी गुड स्ट्रीम. अपकमिंग ब्रांच. 3 वर्षाचा कोर्स आहे. HSC 50% मार्क्स पाहिजे त्याच्यामध्ये. ऑप्शन्स इन मेंटल हेल्थ केअर, स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स. ऍप्लिकेशन मार्च मध्ये चालू होतात. बेस्ट कॉलेजेस आहेत दिल्ली श्रीराम कॉलेज अँड इन्स्टिट्यूट फॉर वुमन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओलॉजिकल अँड रिसर्च सेंटर, मद्रास स्कूल ऑफ सायकोलॉजी,
प्रेसिडेन्सी स्कूल, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, स्टेला मार्सिस कॉलेज, माउंट कॅरमेल कॉलेज, हे सगळे कॉलेजेस आहेत जे की आपल्याला बऱ्यापैकी ऑप्शन्स, म्हणजे इकडे बीएससी सायकोलॉजी केलं तर तुमची जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढून जातात. अगेन या गोष्टीकडे आपण व्यवस्थित, म्हणजे असं वाटतं की बीएससी एग्रीकल्चर म्हणजे एकदम साधं स्ट्रीम आहे, बट रिअली व्हेरी गुड स्ट्रीम. जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगले आहेत. याच्या थ्रू आपण ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरीज, सेरिकल्चर, फॉरेस्ट्री, होम सायन्स, बायोटेक्नॉलॉजी अशा गोष्टी करू शकतो. चांगली टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट एक आहे ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, याच्या थ्रू आपण पुढे जाऊ शकतो. एलिजिबिलिटी आफ्टर 12th आहे. एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. ऍप्लिकेशन मार्च मध्ये चालू होऊन जातं. नंतर राणी लक्ष्मीबाई सेंट्रल ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे युपी मध्ये, वन ऑफ द गुड युनिव्हर्सिटीज. 30 सीट्स ऍग्रिकल्चरचे आहेत आणि 20 सीट्स हॉर्टिकल्चर, 20 सीट्स फॉरेस्ट्रीचे आहेत. त्याचं जे ऍडमिशन आहे ते ICAR थ्रू होतं. व्हेरी गुड युनिव्हर्सिटी. तामिळनाडू मधली चांगली युनिव्हर्सिटी एक आहे, जे की 12th नंतर आहे. आणि ऍडमिशन्स, स्टुडंट्स विथ हायर स्कोर्स आर शॉर्टलिस्टेड फॉर ऍडमिशन अँड 15% टू ICAR. ICAR अगेन द इम्पॉर्टंट थिंग. बीएससी तुम्ही ऍग्रिकल्चर करू शकता, हॉर्टिकल्चर करू शकता, फॉरेस्ट्री करू शकता, होम सायन्स करू शकता. BS इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट हाही एक कोर्स आहे जो की या कॉलेजला आहे, तुम्ही करू शकता. बीएससी हॉर्टिकल्चर मध्ये अगेन 50% इम्पॉर्टंट आहे इन ऍग्रिगेट. आणि हे तुम्हाला जे ऍग्रिकल्चर सायन्स अँड कॉम्प्रोमाइजेस सब्जेक्ट रिगार्डिंग द कल्टिवेशन ऑफ प्लांट्स अँड स्टडी ऑफ सीड्स, ते सीड वरती अभ्यास करणं हे त्याचं काम आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन मरीन सायन्स, 3 वर्षाचं ड्युरेशन आहे. एक्सटेन्सिव्ह स्टडी ऑफ फिजिकल अँड बायोलॉजिकल एस्पेक्ट्स ऑफ ओशन, स्टडी मरीन बायोलॉजी अँड इंटरॅक्शन्स विथ द एन्व्हायरमेंट. करिअर ऑप्शन्स भरपूर आहेत याच्यामध्ये. वेगवेगळ्या कन्सल्टन्सी फर्म्स मध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. डिपार्टमेंट ऑफ सायन्स आहे, एन्व्हायरमेंट ऑफ कोस्टल स्टेट्स आहे, त्या एरियाज मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात. मरीन टेक्निशियन किंवा रिसर्च टेक्निशियन म्हणून तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. टेक्निशियन जॉब इन कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटी ऑल्सो तुम्हाला तिकडे मिळू शकतात. आय थिंक टाइम संपत आलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी फास्ट घेईन. बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरीज, अगेन फार दुर्लक्षित केलेलं आहे, पण अपकमिंग ब्रांच आहे. याच्यामध्ये 10+2 दॅट इज 12th मध्ये 50% मार्क्स पाहिजेत इन सायन्स स्ट्रीम. स्टडी ऑफ फिश, देअर इकोसिस्टीम, फूड हॅबिट्स, डिसीज ऑकरिंग इन देम अँड ब्रीडिंग प्रॅक्टिसेस. आज ठराविक फिश कमी होत चाललेले आहेत, ते दिसणार नाहीत पुढे जाऊन. तर त्या गोष्टींवरती लगेच बंदी घालणं हे, किंवा उद्या जाऊन गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करणं की ह्या गोष्टींना यांची फार्मिंग केलं पाहिजे, किंवा या लोकांना पकडण्याचं काम कमी केलं पाहिजे ह्या फिशना, किंवा त्या लोकांचं फार्मिंग करणं, वेगळे फिश ब्रीडिंग करणं, त्यांचे जेनेटिक्स बघून तसे ब्रीडिंग करणं, हे सगळं हे काम करतं. त्याच्याबरोबर फिश प्रोसेसिंग, क्युरिंग, कॅनिंग, फ्रीजिंग, व्हॅल्यू ऍडिशन बाय प्रोडक्ट्स अँड वेस्ट युटिलायझेशन, क्वालिटी एश्युरन्स आणि सर्टिफिकेशन, हे सगळं काम बीएससी फिशरीज वाल्यांचं आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन ओशनोग्राफी, आपल्याकडे गोव्यामध्येच ओशनोग्राफी वरती बीएससी आहे आणि व्हेरी गुड कोर्स, बऱ्यापैकी अपकमिंग कोर्स आहे. 2 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये इट डील्स विथ इकोसिस्टम अनालिसिस, फ्लूइड डायनॅमिक्स अँड अदर रिलेटेड टॉपिक्स. हे मोस्ट प्रॉब्ली दे वर्क ऑन शिप आणि ऑर अ कोस्टल बेस. बऱ्यापैकी वेळा त्यांचा मॅक्झिमम टाइम तिकडेच जातो, किंवा हे लॅबोरेटरीमध्ये काम करतात फॉर डाटा इंटरप्रिटेशन, या एरियामध्ये काम करतात. प्लेसमेंट्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज लाईक जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, मेटॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अँड सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड्स, या एरियाजमध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बीएससी डेअरी टेक्नॉलॉजी, इकडे बऱ्यापैकी आपल्याला ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी आणि प्रोसेसिंग इंडस्ट्री, इट इज अ पार्ट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड प्रोसेसिंग इंडस्ट्री. इट इन्व्हॉल्व्स प्रोसेसिंग, packaging, distribution, and transportation of various dairy products such as milk, ice creams,
या सगळ्या गोष्टींचा इकडे विचार केला जातो. बीएससी सायन्स या सगळ्या गोष्टींचा इकडे अभ्यास केला जातो. बॅचलर इन रिहॅबिलिटेशन सेंटर्स, आम्हाला आजकाल भरपूर हे रिहॅबिलिटेशन सेंटर्स किंवा रिहॅबिलिटेशन थेरपी वाले लोकांची गरज लागते. 4 वर्षाचा कोर्स आहे. जे ड्रग ऍडिक्ट आहेत त्या लोकांना त्या रिहॅबिलिटेशन सेंटर्स मध्ये आपण पाठवतो. जे दारू पितात त्या लोकांना जर रिहॅबिलिटेशन सेंटर्स मध्ये आहेत तर बीएससी वाला बीएससी इन रिहॅबिलिटेशन सेंटर्स वाले असे रिहॅबिलिटेशन सेंटर्स चालू करू शकतात आणि बऱ्यापैकी आपलं अर्निंग्स करू शकतात. नंतर थेरापेटिक हिलिंग ट्रीटमेंट पेशंट रिसिव्ह आफ्टर अ इलनेस ऑर अ इंजुरी. एक पेशंटला कॅन्सर झाला किंवा स्ट्रोक आहे किंवा ऍक्सिडेंट मोठा मेजर ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतर पण त्याला रिहॅबिलिट करायला लागतो. अशा कंडिशन्स मध्ये पण हे बीएससी वाले इकडे आपल्याला हॉस्पिटल्स मध्ये अटॅचमेंट घेऊ शकतात. आता हे फूड प्रोसेसिंग युनिट्स मी 2 सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये दिस आर अगेन मेजर किंवा बऱ्यापैकी आपल्याला याच्यातनं स्कोप आहे अशा 2 गोष्टी मी ऍड केलेल्या याच्यामध्ये. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी तंजावूर मध्ये आहे. JEE मेन्स थ्रू केलं जातं. बीटेक करून फूड प्रोसेसिंग मध्ये 40 सीट्स आहेत फक्त. पण या गोष्टीकडे फार दुर्लक्षित करतात आणि यांचे जॉब ऑप्शन्स आर व्हेरी गुड. तुम्ही वेबसाईट बघू शकता इकडे. याच्या थ्रू समजा तुम्ही गेलात तर तुम्हाला FT फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड प्रोसेसिंग इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बीटेक करू शकता. ज्या लोकांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेनरशिप अँड मॅनेजमेंट एक इन्स्टिट्यूट आहे. JEE मेन्स थ्रू केलं जातं. बीटेक फूड टेक्नॉलॉजी एज वेल एज मॅनेजमेंट थ्रू केलं जातं. 180 सीट्स आहेत. ज्यांना स्वतःचा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री चालू करायची आहे. आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री भरपूर स्कोप आहे. एक छोटस कोको कोला आज बघा किती कमवत आहे. ह्याच्या थ्रू फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आज बऱ्यापैकी कमवत आहेत. असे फूड प्रोसेसिंग छोटीशी इंडस्ट्री चालू करायची असेल तर अशा इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्ही पास आउट झालात तर तुम्हाला काही त्रास होणार नाही तुम्हाला स्वतःचं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री चालू करायला. एक स्कॉलरशिप एक्झाम आहेत जे की फार महत्वाचे आहेत. सगळ्यांनी मला असं वाटतं दिलंच पाहिजे. KVPY नावाची टेस्ट आहे ज्याच्या फायदा पण पुढे काही ऍडमिशन साठी केला जातो. दॅट इज किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, ongoing national program or fellowship in basic science can be given by students studying science stream in class 11th and 12th, initiated and funded by the Department of Science and Technology, Government of India, to attract exceptionally high motivated students for pursuing basic science course and research career in science. थोडासा टाइम होत चाललेला आहे, मी लवकर संपवेन. बेसिक काही डिप्लोमाज आहेत ते आपण बघूया. डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल थेरपीज आहे, 2 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये पण आपण रेडिओग्राफी किंवा MRI सारख्या मशिनरीज ना कसं हँडल करायचं हे शिकतो. अगेन दिस इज अ डिप्लोमा आणि बॅचलर्स मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. दरवेळी जॉब ऑपॉर्च्युनिटीज टू द बॅचलर्स इज हाय कम्पेअर्ड टू डिप्लोमा पीपल. पण आपल्याला ऑप्शन्स माहिती पाहिजे त्याच्यामुळे मी सांगतो. कोर्स इन डायटिक्स, दिस इज अगेन अ व्हेरी वास्ट हे. The certificate course of dietetics आहे 1 year. सर्टिफिकेट कोर्स आय डोंट रिकमेंड गो फॉर सर्टिफिकेट कोर्सेस. कमीत कमी डिप्लोमा किंवा बीएससी करावं. डिप्लोमा इन डाएट असिस्टंट आहे 1 इयरचा. डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डायटिक्स आहे 3 इयर्स. बीएससी इन न्यूट्रिशन अँड डायटिक्स आहे 3 इयर्स. बीएससी इन क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटिक्स आहे 3 इयर्स. ते जे पण तुम्ही बीएससी बघणार ते सगळे 3 वर्षाचे आहेत. इट हॅज व्हेरी गुड स्कोप. यू कॅन स्टार्ट विथ यू कॅन तुम्ही स्वतः ऍज अ डायटिशियन म्हणून काम करू शकता. तुम्ही स्वतः डायटिशियन म्हणून कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट घेऊ शकता. क्रिएट कोर्स एम्स टू क्रिएट ट्रेन्ड डायटिशियन्स अँड न्यूट्रिशनिस्ट who can provide expert consultation to patient who suffer from malnourishment and facing diets and fitness related problems. आज जिम एवढे ओपन झाले तिकडे हे जे न्यूट्रिशनिस्ट काम करतात बऱ्यापैकी वेळा बीएससी न्यूट्रिशनिस्ट असतात. त्यांना त्यांचे ऑप्शन्स वाढून जातात, चांगले ऑप्शन्स मिळतात. मोठमोठ्या जिम्स मध्ये पण आपल्याला बीएससी न्यूट्रिशनिस्ट दिसतात किंवा बीएससी डायटिशियन्स दिसतात. जॉब प्रॉस्पेक्ट्स कन्सल्ट करू शकतात.
तुम्ही फूड शो होस्ट करू शकता. थेरपेटिक डायटिशियन्स म्हणजे डायबिटीसच्या पेशंटने काय खावं हे तुम्ही सांगू शकता. हॉस्पिटलला अटॅच होऊन करू शकता. स्पोर्ट्स पर्सनने काय खावं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह न्यूट्रिशनिस्ट, न्यूट्रिशनल सेल्स एक्झिक्युटिव्ह, न्यूट्रिशनल ट्रेनर, देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स. लास्ट 2 स्लाइड्स राहिले आहेत. त्याच्यात मधले हे ANM आणि GNM अशा 2 गोष्टी आहेत. तर ANM हे 10+2 नंतर केलं जातं. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स आहे. आय वोंट रिकमेंड दिस बिकॉज ANM भलेही आज म्हणजे ऍज अ नर्स म्हणून तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, पण काही वेळा आपल्याला GNM किंवा BSc नर्सिंग जास्त स्कोप आहे आणि फुल टाइम जे कोर्सेस असतात त्याला जास्त स्कोप आहे. पण ज्या लोकांमध्ये आपण म्हणतो की मला 2 वर्षामध्ये लवकरात लवकर ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे, मला जास्त वेळ अभ्यासामध्ये जायचं नाहीये, मला माझ्या घरातली परिस्थिती अशी आहे ज्याच्यामध्ये मला जॉब लवकर पाहिजे, तर तिकडे तुम्ही या कोर्सेसना जाऊ शकता. GNM अगेन द डिप्लोमा कोर्स आहे हा. त्याच्यामध्ये डिझाईन टू ट्रेन नर्सेस इंडिव्हिज्युअल्स एज नर्स अँड डेव्हलपमेंट स्किल्स विल हेल्प देम टू फंक्शन कॉम्पिटेंटली इन अ हॉस्पिटल एन्व्हायरमेंट अँड परफॉर्म ड्युटीज सच एज प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड. इमर्जन्सीज मध्ये तुम्हाला काय करायचं सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. याच्यामध्ये पण PCB ग्रुप वापरला पाहिजे. 3.5 वर्षाचा कोर्स आहे आणि हा जरी केला तरी तुम्ही GNM म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स एज वेल एज क्लिनिक प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये जॉईन होऊ शकता. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. लिव्हिंग इन युअर ड्रीम्स इज द ओनली वे टू रीच युअर डेस्टिनेशन. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, शुअरली तुम्ही चांगल्या जागी पोचाल आणि स्वतःच्या मनाचा ऐका, काय करायचं आहे सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ठरवलेल्या गोष्टीकडेच पळत चला. त्या गोष्टी तुमच्या समोर तो एम ठेवा. शुअरली यू विल बी अ सक्सेसफुल पर्सन. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर चोडणकर. तुम्ही अगदी म्हणजे त्याला 50% मिळतात आणि 100% मिळतात अशा सगळ्या मुलांना उपयोगी पडेल अशी माहिती तुम्ही सांगितली. तर आता कोणाला प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका. आय गेस नाहीयेत कोणाला प्रश्न अजून तरी चॅट बॉक्स मध्ये नाहीयेत. तर तुमचा एकदा नंबर शेअर करून ठेवा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे नंतर कोणाला काही विचारायचं असेल तर. शुअर शुअर. नंबर शेअर करून ठेवा. आय थिंक इकडे थोडस तुम्हाला स्लाइड्स वगैरे कुठे ठराविक लोकांना दिसलेले नाहीये. मोस्ट प्रॉब्ली हा त्यानंतर दिसत होते. हा बाकी खूप छान, सगळं आवाजही छान होता आणि छान माहिती मिळाली. तर आता मी आमचे अध्यक्ष लहू पिळणकर यांना विनंती करते की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. नमस्कार. आज आम्ही रोटरी क्लब कणकोलीच्या वतीने सायन्स मधील तज्ञ डॉक्टर नंददीप चोडणकर यांचे आभार मानतो, कारण त्यांनी उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना आपले बहुमोल ज्ञान आणि सहकार्य देऊन त्या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीत किंवा भावी विश्वात किंवा योग्य असे मार्गदर्शन, योग्य अशी दिशा मिळेल अशा प्रकारे विविध प्रकारचे अगदी उपयोगी पडेल असे त्यांना मार्गदर्शन केले, माहिती दिली. किंबहुना आम्हाला यातली मला यातली अजिबात काय जेवढी माहिती पाहिजे होती तेवढी नव्हती. मी आज माहिती ऐकून मी सुद्धा प्रभावित झालो आणि एवढी पर्टिक्युलर माहिती विद्यार्थ्यांना खरोखरच त्यांच्या पुढच्या विद्यार्थी दशेत, पुढच्या लाईफ मध्ये एक मार्गदर्शक अशी मार्ग मिळेल आणि दिशा मिळेल आणि त्यांचे खूप फायदा होईल. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना चांगली माहिती दिल्याबद्दल मी डॉक्टर माननीय नंददीप चोडणकर यांचे अतिशय आभार मानतो आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानतो. असे रोटरी क्लब कणकोली अशा प्रकारे कार्यक्रम घेत असते सामाजिक दृष्टिकोनातून किंवा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असे घेत असतो. याच्या पुढे आम्ही अनेक कार्यक्रम घेणार आहोत. तरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि इथे हा कार्यक्रम
संपल्याचे एक एक मिनिट हा. मिनिट. एक दोन प्रश्न आलेत ते जरा घेऊया. सारिका ठाकूर यांचा क्वेश्चन आहे की सायकोलॉजीवर अजून माहिती हवी. सायकोलॉजीसाठी ऑलरेडी मी काही हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, कॉलेजेस सांगितलेले आहेत. सायकोलॉजीवरती अपकमिंग ब्रांच आहे. तुम्ही ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम करू शकता. सायकोलॉजी फॉरेन्सिक बरोबर जर तुम्ही घेतलं तर त्याचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर जास्त आहेत. सायकोलॉजी हा ब्रांच उद्या जाऊन तुम्ही मेंटल पेशंटसाठी किंवा मेंटल पेशंटसाठी स्वतःचे इंडिव्हिज्युअल क्लिनिक चालू करू शकता. माझ्या हिशोबाने त्याच्यावरती बऱ्यापैकी सायकोलॉजी बद्दल मी ऑलरेडी पॉवर पॉइंट्स मध्ये बऱ्यापैकी दाखवलेलं आहे. एमबीबीएस वर जरा सांगा. एमबीबीएस ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एमबीबीएस मध्ये आज सगळं नीट थ्रू होत आहे आणि इम्पॉर्टंट इज की एमबीबीएस हा कोर्स असा आहे की 90% लोक सगळे एमबीबीएस कडे जायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ज्या लोकांना फक्त म्हणजे आपले मार्क्स किती आहेत या बेसिसवरती आपल्याला प्लॅन केला पाहिजे. कारण समजा जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस थ्रू जाण्याचा विचार केला, इट्स अ व्हेरी फार त्रासदायक आहे किंवा फार मोठी अमाऊंट तुम्हाला द्यायला लागते. तर माझ्या हिशोबाने गव्हर्नमेंट सेक्टर थ्रू जाण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त. एम्स युनिव्हर्सिटीज आहेत, जिपमर आहे, जे की ज्यांचे मी तुम्हाला म्हणजे माझं पाहिजे मी प्रेझेंटेशन शेअर करीन. त्या प्रेझेंटेशन तुम्ही बाकीच्या सगळ्यांना देऊ शकता आणि त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये मी सगळ्यांचे जे हे आहेत त्यांचे वेबसाईट्स आहेत ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत आणि तुम्ही त्या वेबसाईट्स वरती फक्त लक्ष ठेवलं पाहिजे. ठराविक ऑनलाईन पण तुम्हाला कळतं की त्याचे ऍडमिशन कधी आहे, प्रोसिजर कधी आहे आणि त्याच्या थ्रू आपण त्या टाइमला तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे एंट्रन्ससाठी. प्रॉपरली अप्लाय करा. एमबीबीएस प्लेन करून जेवढे म्हणजे आपण प्लेन एमबीबीएस करतो ते 5.5 वर्षाचं आहे. एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इज मोर 3 इयर्स. त्याच्या पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन इज मोर 2 to 3 इयर्स. सो अप्रॉक्सिमेटली आपल्याला 9 ते 10 वर्ष. आज मी ज्या टाइमला बीएमएस केलेलं आहे त्या टाइमला मी माझे 5.5 वर्ष बीएमएस मध्ये घालवले आहेत. त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये घालवलेले आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8.5 वर्ष किंवा 9 वर्षाच्या आसपास मी फक्त शिकण्यामध्ये घालवले आहेत. याच्यापेक्षा आपल्याकडे भरपूर असे स्ट्रीम्स आहेत ज्याच्यामध्ये कमी टाइम मध्ये आपण पूर्णपणे चांगल्या जागेवरती स्टेबिलिटी राहू शकतो. एमबीबीएस ज्या लोकांना करायचं आहे, नो डाऊट डू इट फ्रॉम द बेस्ट युनिव्हर्सिटीज. डोंट डू इट फ्रॉम द म्हणजे चालू युनिव्हर्सिटीज मधनं करू नका. किंवा आजकाल मी तर असं बघितलेलं आहे कर्नाटकमध्ये ऑनलाईन कोर्सेस आहेत. ऑनलाईन कोर्सेस पेक्षा फुल टाइम कोर्सेस नाहीये. तुम्ही फक्त एमबीबीएस ला ऍडमिशन घ्या आणि तुम्ही डायरेक्टली एक्झामला या, असे आजकाल चालू झालेले आहेत. कृपया अशा कॉलेजमध्ये जाऊ नका. अशा कॉलेजची कंप्लेंट्स करा तुमच्या समोर आले तर, आणि असे कोर्सेस करण्याची गरज नाही. रेडिओलॉजी बद्दल जरा इन्फॉर्मेशन. बीएससी रेडिओलॉजी एज वेल एज डिप्लोमा रेडिओलॉजी हे दोन्ही गोष्टी आहेत तिकडे की तुम्ही करू शकता. आता रेडिओलॉजी म्हटलं की आज एमआरआय मशीन्स आहेत, सीटी मशीन्स आहेत, जिकडे की आपल्याला परसिस्टंटली एक टेक्निशियनची गरज आहे. त्या टेक्निशियन म्हणून तुम्ही काम करू शकता. त्या सीटी मशीन मध्ये भरपूर असे ऑप्शन्स आहेत. आता समजा कोणाचं ऍबडॉमिनल सीटी करायचं असेल तर ऍबडॉमिनल सीटी साठी त्याचे सेटिंग्स वेगळे असतात. त्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी समजून तुम्ही पुढच्या गोष्टी म्हणजे रेडिओलॉजी मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. रेडिओलॉजी हा हॉस्पिटलला अटॅच राहू शकता. तुम्हाला समजा जर जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर हॉस्पिटलला अटॅच राहू शकता. एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. आज गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये एक्सरे टेक्निशियन, आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला सिटी किंवा एमआरआय मशिनरीज मिळणार नाही. तिकडे एक्सरे टेक्निशियनचे जॉब्स बऱ्यापैकी ओपन आहेत आणि ईसीजी टेक्निशियनचे जॉब बऱ्यापैकी ओपन आहेत. तर तिकडे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता. मी सेमिनारचा पीपीटी शेअर करीन. आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत. शेअर केला पाहिजे.
थँक्यू सर. खरोखरच खूप छान. म्हणजे आम्ही अपेक्षा केली नव्हती एवढ्या डीप मध्ये आपण जाल. तुम्ही नावाप्रमाणे डीप मध्ये गेलात. माझं खूप ऍक्च्युली डिटेल मध्ये सगळ्या बरोबर. गोष्टी. माझं ऍक्च्युली हे होतं की आपण फक्त वरच्या वरती लोकांना सांगून मी माझ्या टाइमला जे अनुभवलंय त्याच्यामुळे मला असं येस, वाटत की लोकांना कमीत कमी त्या ब्रांचेस कळाव्यात आणि येस. आपला इंटरेस्ट ऑटोमॅटिकली डेव्हलप होतो आणि आपण होतो. एकदा डेव्हलप झालं की ऑटोमॅटिकली आतमध्ये म्हणजे ती स्ट्रीम कडे आपण वळायला लागतो. आपल्याला येस, जोपर्यंत येस. माहीतच नाहीये तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे जाऊ शकणार नाही. राहत नाही. खरंच छान. म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट कॉलेजेस वगैरे सांगितल्यामुळे खरं तर जास्तीत जास्त मुलांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. पण आपल्या एवढ्या लोकांना पाठवून सुद्धा लोक जॉईन होत नाहीयेत. हे आपलं दुर्दैव म्हणायचं. ठीक आहे, आपण करत राहायचं. लोकांना ज्यावेळी कळेल त्यावेळी लोक येतील. हे आपण शुअर. प्रेझेंटेशन युट्यूब चॅनलवर पण पाठवणार. त्यावेळी नंतर सुद्धा लोक बघू शकतील. त्यामुळे काय तो प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं आता जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एक सूचना सांगतो की उद्या पण आपला संध्याकाळी 4 वाजता प्रेझेंटेशन आहे आणि ते विशेष करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचं प्रेझेंटेशन आहे. आणखी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ज्यांना मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे तर असा एक मुलगा जो एम्स मध्ये शिक्षण एमबीबीएस होतोय असा एक मुलगा आहे. तो आपला अनुभव शेअर करणार आहे. त्याचं तारीख आम्ही ठरवली आहे. मला वाटतं 30 तारीख असेल. एक मिनिट. 31 तारीख आहे. 31 जुलै. ज्यांना आता जे लोक होती ज्यांना मेडिकल मध्ये खरोखरच इंटरेस्ट होता अशा लोकांनी 31 जुलै ह्या तारखेवर लक्ष ठेवा. संध्याकाळी 4 वाजता आपल्याला मेसेज येईल आणि तुम्ही कृपया जे माधवीच्या संपर्कात नाहीत त्यांनी मेसेज पाठवून आपलं नाव आणि हे कळवावं की जेणेकरून आम्हाला इथून त्यांना मेसेज पाठवणं सोपं जाईल. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मी रोटरी क्लब कणकवली सेंट्रल तर्फे आभार मानतो आणि सर तुमचे पण विशेष आभार मानतो की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि खूप छान आजचा कार्यक्रम झाला आपल्या मी पण रोटरी क्लब कणकवलीकरांचे आभार मानतो आणि त्यांना अभिनंदन करतो जे की एवढे चांगले चांगले ते सेमिनार्स घेत आहेत सो दॅट मुलांना मुलांचे फ्युचर ऑप्शन्स इम्प्रूव्ह होऊ शकत आहेत आणि अंधारी साहेबांचे पण आभार मानतो आणि त्यांचे मुलीचे पण आभार मानतो ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की इकडे येऊन मी प्रेझेंट करू शकतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. मग आम्हाला 6 वाजता परत